ज्ञानदा काय करते? आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम. अरे वा. आईस्क्रीम न काय त्रास नाही होत का शरीराला? काही नाही काहीच नाही. नाही होत असावा. नाही. आईस्क्रीम खाणे आरोग्याला घातक असावं. मला कसं पण आवडतं. होत असेल, त्रास होत असेल, पण आवडते असं म्हणायचं तुला. अजून काय काय खाते? फ्रूट, व्हेजिटेबल. फ्रुट्स व्हेजिटेबल खाते. फ्रुट्स मध्ये काय काय खाते? सगळे फ्रुट्स खाते. सगळे फ्रुट्स खाते. भाजी पोळी, सगळे. अंडी. अंडी नाही खात. चिकन मटन नाही. नाही खात. अरे किती वेळा खाते आईस्क्रीम? दररोज खाते. उन्हाळा आले की दररोज खाते. उन्हाळा लागला की आईस्क्रीम खाते. दररोज खाते. का बरं? आईस्क्रीम ऐवजी उन्हाळ्यात दुसरे पदार्थ नाही खाऊ शकत का आपण? खाऊ शकते पण आधी सुरुवात झालेली म्हणून आंबे नाही आलेले. सुरुवात झालेली. आंबे आले की मग आंबे खाणार. हो आंबे आवडतात तुला? भरपूर. भरपूर, खूप. किती आंबे खाऊ शकते तू एका दिवसात? 10. 10 पूर्णतः. क्या बात आहे. अजून काय काय खाते उन्हाळ्यामध्ये? अजून काय काय खाते उन्हाळ्यात? काय काय बस. काय काय पिते? काय काय खायला पाहिजे उन्हाळ्यात? काय प्यायला पाहिजे? जसं फ्रूट सांगितले तू, आईस्क्रीम सांगितली. काय खायला पाहिजे? काय प्यायला पाहिजे? उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे. हा. अरे वा. अजून उन्हापासून सुरक्षितता असावी म्हणून कान बांधावे. कान बांधावे. डोक्याला काहीतरी बांधावं, कपडा आहे ना, टोपी, रुमाल. अजून उन्हात फिरावं की न फिरावं? उन्हात फिरावं की नाही फिरावं? उन्हाळ्यात नाही फिरव. नाही फिरायला पाहिजे. नाही. बर. पण फिरलं तरी आपण काहीतरी बांधायला पाहिजे कानाला, आहे ना, डोक्याला. असं भरपूर पाणी प्यायचं, दही ताक खायचं, काकडीसारखे फळं खायचे, काही अंगूर खायचे. अजून मानले नाही. ताक, दही, दूध प्यायचं, ऊसाचा रस प्यायचा, पालेभाज्या खायच्या. सांग पटपट काहीतरी. आणि सगळं करत असताना अभ्यास नाही करायचा. करायचा. कसा करायचा मग? सावलीत बसून का उन्हात बसून? सावलीत बसून. सावलीत बसून अभ्यास करायचा. कुठल्या झाडाची सावली चांगली असते? वडा. वडाचं झाड. अजून इमोनी. निमोनीच्या झाडाखाली लपलास काय म्हणून निमोनीचं झाड लक्षात राहिलं. आणि लिंबाची, कडुलिंबाची सावली पण चांगली राहत असेल ना आरोग्याला. वड, कडुलिंब, लिमोनी. अजून माहित नाही तुला? आणि जर आंबे खायचे मग आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसून किती मज्जा येईल. हो काय नुसतं हो नाही सांग काहीतरी. हा आपण व्हिडिओ शेअर करणार आहेत. व्हिडिओ बघणाऱ्यांना काही बाय वगैरे करणार आहेत की नाही तू आता? संपवायचं व्हिडिओ आताच का अजून काही सांगायचंय? परीक्षा वगैरे असतील ना, काय सांगशील परीक्षेविषयी? अभ्यास करा आणि जास्त उन्हात नका फिरू. जास्तीचा अभ्यास करायचा आणि उन्हात फिरायचं नाही. अभ्यास करून काय करायचं? हे समजून घ्यायचं आणि परीक्षेमध्ये समजून घ्यायचं आणि परीक्षेमध्ये उत्तर लिहायची. असं जे समजून घेतलं ते सगळंच परीक्षेला येणार आहे का? थोडं थोडं येईल. समजून घेतलेल्या पैकी काही काही येईल, आहे ना? अरे वा. कुठल्या विषयाची परीक्षा देणार तू आता? सगळ्या म्हणजे नाव सांगता यायला पाहिजे. हिंदी, मराठी, इंग्लिश, मॅथ, भूगोल, परिसर अभ्यास,
चित्रकला चित्रकला, कार्यानुभव, कार्यानुभव. बस. अरे वा, विषयाचे नाव पाठ आहे मग तुझे. हा, विषयाचे नाव पाठ म्हणजे विषयातील सगळे घटकही पाठ, धडे पाठ, कविता पाठ राहायला पाहिजे की नाही. हो. मग आता काय हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना एक कविता ऐकव नाही कधी, कविता किंवा बालगीत, बडबड गीत, देशभक्तीपर गीत यानी की सॉन्ग नाही ऐकवणार. पुढच्या व्हिडिओमध्ये कधी काढशील दुसरा व्हिडिओ? उद्या परवा. उद्या परवा नक्की कविता हो. ऐकवशील सर्व बघणाऱ्यांना, हो. श्रोत्यांना, हो. ऑडियन्सला. हो. चल, ओके, थँक्यू, बाय.